हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. जे सगळे टाकाटाक होप सो सगळे टाकाटाक असतील. सो सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली व्लॉगमध्ये. सो सगळ्यांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. सो आज आहे मला सुट्टी आणि मॅडमना पण सुट्टी. सो आजचा आमच्याकडे स्पेशल डे आहे, कारण की आमच्याकडे पाहुणे आलेत. आता पाहुणे कोण आलेत ते तुम्हाला मी सांगतो कोण आलेत ते. सो हा जो प्रोडक्ट माझ्या गळ्यात बांधला गेला, तो ह्या प्रोडक्टचे जी मॅन्युफॅक्चरिंग ज्या ठिकाणी झाली, जे मॅन्युफॅक्चरिंगचे ओनर ते आमच्याकडे आलेत. त्या म्हणजे आमच्या सासूबाई इकडे आलेत. आणि आल्या पहिली सगळी साफसफाई केली आणि एवढी मोठी भाकरी घातली त्यावेळेस. अरे बाप, लेकीसाठी स्पेशल भाकरी घातली आहे त्यांनी. परंतु आज आहे उपवास, सो त्यांना काहीच नाही खायला. नाही तर मी आज आणणार होतो त्यांच्यासाठी मोठ्या बोकडाचं मटण खास. पण उपवास आहे, सो बरं झालं, चांगलीच गोष्ट आहे त्याच्यात. मित्रांनो, आज आम्ही बनवतोय कोकमचं सरबत. ते पण आमच्या सासूबाई आलेत कोकम घेऊन, खास रसायनीवरून. आणि ते सगळी रसायनीची कोकम सगळी खराब घेऊन आले तिकडे. हे बघा, सगळी चिमलेली, ही सगळी बुरशी लागलेली कोकम. त्यांनी रील बघितली असेल, कुठला कोकमा आलेली. रील अजून टाकलीच नाही. सो आज आमच्याकडे म्हणतात स्पेशल कोकम सरबतची रेसिपी. ती तुम्हाला दाखवतो. सासूबाईने आमचं स्टार्ट केलेली आहे इकडे कोकमाची सालं काढून. आता याच्यात भरणार आहेत मीठ, मग काय साखर. सो आता या कोकमाच्या सालीमध्ये भरायची साखर आणि ती या डब्यामध्ये ठेवायची. एकदम प्युअर काचेचा डबा आणलेला आहे आम्ही. काचेचा डबा. हे बघा, हे तुमच्या रसायनीमधले आहेत, हे असले खराब झालेले. बोल ना काहीतरी. आमची रसायनीमध्ये कोकम नाहीये. कोकणातली कोकम आहे ती. तुमच्या रसायनीत काहीच नाहीये. हा, रसायनीमध्ये कोकम नाही, झाड नाही. ही कुठली कोकमा आहेत? तुमच्या ही वाडीबिडीचे. मला येतात काय बघू दे, नाही तर वडा होईल. असू दे, जमलं. सगळं जमतं, खायचं बरोबर जमतं सगळं. त्यांचं डेट हे झाले ना, काय खराब झालेत का? म्हणून ते आतमध्ये खराबच चाललं. डेट वरचे आपण लगेच काढले ना, त्याच्यामध्ये हे झाले. बट ठीक आहे, ओके, कारण की ती आमच्या घरची कोकम आहे. त्यांच्याकडची कोकम चांगली असतात. हां, हा, आणि आमच्याकडची कोकम खराब असतात. मम्मी, तुझा उपवासाने आम्हीच खातो हे. खा. सालं चांगली आहेत, बिया आतमध्ये. ही बुरशी काळी का लागली माहिती आहे? एवढं झूम करू नको, मागव ना जरा. हे बघा, त्यांची ही डेट पॅक आहेत ना, ही त्यांना बुरशी नाही लागले. आता ह्याला जे होल आहे ते वाऱ्यानं लागले, हवे. ते पिकलेत ना, पिकून भरपूर दिवस झाले म्हणून तसे. ह्याच्यात साखर का भरून टाकतात पण मीठ का नाही टाकत? कारण की त्यांना गोड पाहिजे असतं. साखर गोड पाहिजे पण, आणि साखर विरघळते. विरघळते. साखर विरघळायला पाहिजे, तेव्हा तो रस बनतो. मिठाचा नसतो कोकम सरबत बनवायचं. मीठ विरघळत नाही. मिठाचा प्रश्नच नाही, गोडच पाहिजे ना ते. अच्छा. मग गुळात का नाही आपण टाकत? गुळात नाही, गुळाचं नसतं. गुळ विरघळायला कठीण आहे, साखर विरघळते. गुळ हेल्दी असतो ना, म्हणून तो नसतो घ्यायचा. मग लोकांना डायबिटीसच होईल. डायबिटीस वाल्याने खायचंच नाही कोकम सरबत. क्लोजली म्हणतो. मला आधी काय वाटलं माहितीये का? काय नाही वाटलं, बरं झालं. कोकम मला आधी वाटलं होतं की ह्याची सालांचं पूर्ण विरघळून जातं साल, असं वाटलेलं मला. पण ते तसं नाहीये, ती साखर विरघळली जाते. तुला काय? आणि मग निघतं त्याची जी गोल बोलते, गोड सालं असतात, गोड कोकमा असतात. ती खाऊ शकतो आपण. ती नंतर खायची ना. आमसूल बोलतात का याला? ती खाऊ शकतो अशी. हो, हे मस्त लागते, आंबट आंबट. मग ती खायची छोटा बघ. मिक्स ह्याच्यात हे घ्या ना, साखर घ्या ना, साखर घेऊन खा. किती होईल तरी याचं? वा, मी बिया खाल्ल्या. गिळायच्याच असतात त्या. बिया गिळायच्याच असतात, चावून दात माझा ती लांबून. हा, ह्याचा आता आपण एवढे आहेत कोकम, त्याचा तरी किती लिटर निघेल? तरी एक 10-1 लिटर निघायला पाहिजे. अर्धा लिटर. आमच्याकडची कोकम असती तर 10-1 लिटर निघाला असतं.
तुमची काय कोकम हे जे आहेत ना काय बोलतात? यांची आहेत ना. सांग. अहो, कमी कमी टाका ना साखर, एवढी काय हो, करून एवढी टाकताय तुम्ही? कंजूसपणा करू नका. साखर ती लागतेच. लागते हो, मग थोडी तरी टाकायची. असं- आपण असं नंतर नाही होत. सरबत मध्ये टाकू. सरबत मध्ये नाही नंतर टाकायची नसते. आता एवढी टाकलं कसं व्हायचं? साखर तर जास्त लागते. एक चमचा कोकम सरबत घ्यायचा आणि 1 ग्लास पाणी घ्यायचं की सरबत बरोबर. 100 रुपयाचा कॅन आणलेला परवडला असता. काय नाही परवडणार. 500 रुपयाची साखरच गेली. हा ओरिजिनल आहे. ओरिजिनल. मग कोकम सरबत तो कसला आंब्याचा बनवतात? आंब्याचा. हो कोणाला गेली. सोलकढी. सोलकढी बनवा मस्त मस्त. पण कशी करायची माहिती आहे का? हा नारळाचा खोबऱ्याचा रस काढायचा लगेच टोन चेंज. आणि ते बघायला लागेल ते परत. हा आहे ना तुमच्याकडे व्हिडिओ ती युट्यूबची? व्हिडिओ नाही टूप नाही. मग असं मी ह्याच्यावर बघितलं. कशावर? त्याच्यावर कशावर? युट्यूबवरच बघतात. युट्यूबवर बघून ती रेसिपी. आपण रेसिपी बघितली ती आता काय- लगेच बनवून टाका. वरण नारळ मी फोडून आणलाय बघा. एक मस्तपैकी सोलकढी होऊन जाते गरमीतून. परत 4 किलो साखर आणायला लागेल. हा ना नको, ते 100 रुपयाचा कॅन आणायला परवडतो. तो कॅन नाही चांगला. मग तो काय कोकमांचाच बनवला? आपल्या कोकणातच बनवतात ते लोक. नाही तो पानसट असतो पाण्यासारखा उगाच. पानसट नाही बरोबर असतो. लागत. आपण बघितलेला पिऊन. हा एकदम घट्ट असतो ना सरबत. थोडासा आपण जास्त पाणी टाकलं तरच थोडीशी साखर टाकायची. आपल्याला वाटलं जर गोड कमी आहे तरच टाकायची, तशी नाही टाकायची. ठेवू साखरचं काम झालं. तरी आपल्याला किती लागली साखर? पाव किलो, अर्धा किलो. पण ते गेल्या वर्षी तुम्ही दिलेलं ना, ते तुमच्या कोकमांचा सरबत बनवलेला, तो असा टेस्टी नव्हता. हा आमच्या कोकमांचा बघा यावर्षी हो कसा हो हो टेस्ट हो हो. म्हणूनच आता तसा खास नव्हता. हो खास नव्हता. माहिती होतं काय? खायचं- सरबत बनवायचं माहिती पण होतं का? हा. नुसतं कोकमा आणायची आणि आमची झाडं आहेत, कोकमाची त्या- झाडं आहेत आमची. कसे बनवतो ते माहितीच नव्हता. म्हणून तर तुमच्याशी लग्न केलं ना आता. कोकमाचा सरबत बनवायला. तर मित्रांनो, आज बनवतात आमच्याकडे सोलकढी आमच्या सासूबाई. आत्ता मगाशी जस्ट आमच्या तोंडात आलं, आता लगेच ताटात येणार आहे आमच्या सोलकढी. खरे काय काय घेतलंय? खोबरं ओलं ना. बघू द्या काय काय घेतलेलं, म्हणजे उद्या हिला करायला सांगतो. हा, 1 मिरची आणि 2 लसणीची पाकळी मिरची, ओलं खोबरं आणि 2 लसणीच्या पाकळ्या, बस आणि- एवढंच आहे. 1 आणि- मिनिटात होऊन जाईल. आणि जिरं. जिरं? हा, जिरं आपल्याकडे भरपूर आहे, काय टेन्शन नाही. उद्या परत करून टाका. हा, अर्धा टीस्पून जिरं. टीस्पून? हा. टीस्पून म्हणजे काय मला माहित नाही. अर्धा इंच. अर्धा इंच? इंच पण नाही. अर्धा चमचा. हे काय ह्याच्यात आलं नसेल. अर्धा चमचा. अर्धा चमचा. अच्छा, मला माहितीच नव्हतं. हाफ टीस्पून. सो गाईज, फायनली इकडे आपली सोलकढी तयार झाली आहे. नाही अजून. नाही असं वाईट वाईट सोलकढी. आता फक्त खोबऱ्याचा रस काढलाय नारळाचा. अच्छा, मग त्याच्यात अजून हाफ टीस्पून काय घ्यायचं राहिले? अजून फक्त आता हे टाकायचं कोकम. कोकमाचं पाणी कोकम किती टाकायचं? हाफ आणि लिटर. मीठ टाकायचं. ओके. काय आहे हे? काय आहे? कोकमाचा आगळ? हा, आपण कोकम काढले ना सरबत. हा, मगाची बिया टाकल्या हा, त्याचा. की यातलं आता पाणी आता रेड होईल ना ती, पिंकी पॉंकी. कलर यायला पाहिजे. हा? मीठ आधी टाकू नको. नको टाक. मीठ काय पण तो नंतर टाक. कलर असं काय? आला. मग पिंकच असते ना सोलकढी, मग ती असते. अजून पाहिजे. अजून थोडा पिंक पाहिजे. त्यातला घेऊ काय? त्या सालीचं पाहिजे, नको, सालीचं. थोडंसं खाऊन बघ आधी आंबट आहे काय. नाही असं आंबट असेल, फक्त तो हे पाहिजे थोडासा कलर पाहिजे. कलर म्हणून ते लोक बीट टाकतात वाटतं. हा काय? कलरसाठी. बीट नाही ते कोकमाला निघतं ते. कोकमाला येतो कलर त्या सालीचा, रेड हा. कलर. पण जा हे आपण थोडंसं- बियांचं केलं ना, त्याच्यामध्ये थोडंसं खाऊन बघा ना आंबट आहे काय. तीर्थ काय चव आहे माझ्या काहीतरी ठसका लागतो. हे टाकू. मीठ पाहिजे, मीठ. आंबट पाहिजे का पण अजून आंबट पण पाहिजे आणि मीठ पण पाहिजे. मीठ टाकायचं त्यात. इकडे तिखट झाले थोडे.